आता येणार आहे महेश तुमच्याकडे. तुम्हालाही मला तोच प्रश्न विचारायचा आहे की आयुष्यात लक्षात राहिलेली एखादी दाद, एखादा प्रसंग. 2-3 आहेत शेअर केले तर. प्लीज. एक अद्वितीय आपल्या गुरुकडनं जी दाद मिळते ती हो. विलक्षण असते. अभिषेकी बुवा खूप अबोल होते. अच्छा. तर मला असं आठवतं की एकदा रियाज संपल्यानंतर मला त्यांनी बोलावून घेतलं, महेश इकडे या. आता जे बेसिक राग असतात यमन, भू, बागेश्री यांचा चांगला रियाज करा आणि मास्टरी मिळवा. आणि तेव्हा मला कळालं नाही काय झालं. मी हो म्हटलो, नमस्कार करून गेलो. मग स्कूटरची किक मारून जात असताना मला लक्षात आलं की अरे अभिषेकी बुवांनी म्हटलंय की रियाज करा आणि मास्टरी मिळवा. तर मास्टरी मिळवण्याचे मी काबिलियतचा त्यांना वाटतो. वा. माझ्यासाठी ही सगळ्यात अद्वितीय अशी मोठी दाद. अजून एक दाद देणाऱ्यात सुद्धा कसे असतात पहा. हृदयनाथ मंगेशकर आमच्या पहिल्या प्रयोगाला आले होते कट्यार काळजात घुसलीच्या. आणि तो प्रयोग झाल्यानंतर आत येऊन भेटले. त्यांना प्रयोग खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या गुरूंनी तुमच्यावरती घेतलेले कष्ट तुमच्या गाण्यात दिसतात. क्या बात आहे. मला ही एक दाद खूप भावली मनापासून. आणि एक तिसरी दाद, मी फिलाडेल्फियामध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम होता, अभंग गात होतो त्याच्यात. ते अभंग संपल्यानंतर एक आजीबाई काठी टेकत टेकत जवळ आल्या आणि अचानकपणे त्यांनी नमस्कार केला मला. ते खूप ऑकवर्ड झालं. मी त्यांना पकडून वरती घेतलं तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या म्हणाल्या की माझे दोन्ही मुलं आता अमेरिकेत राहतात, माझंही ग्रीन कार्ड केलेलं आहे. मी 10 वर्षापूर्वी येण्याच्या अगोदर मी वारीला दरवर्षी जायचे. आज तू मला अमेरिकेत बसून पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. क्या बात आहे. नंदेश दादा, तुमच्याही आयुष्यात एखादा असा प्रसंग असेल जो लक्षात राहतो? बिलकुल. जसं आता महेश म्हणला की 2-3 प्रसंग, माझ्याही आयुष्यात प्रसंग भरपूर आले. एकतर बाबूजींचा एक प्रसंग आहे. अण्णा जोशींचा एक कार्यक्रम होता, एक कलाकार एक संध्याकाळ. तेव्हा अण्णा जोशी ढोलकीला, ज्यांनी डफलीवाले याचं डफ, आणि मी तेव्हा लहान होतो. आता वय मी सांगता येत नाही मला, खूप लहान होतो. एका बाजूला राजाराम भाऊ जामसंडेकर ढोलकी सम्राट, एका बाजूला विजय चव्हाण जे आपल्याकडे येऊन गेले, नटरंगची ढोलकी. आणि बापरे, आणि एक मध्ये अण्णा जोशी होते. तर मला थोडासा नाद आहे ताल धरण्याचा, मला माहीत नाही कसा आला, पण टाळ वाजवत होतो मी. विजय चव्हाण ढोलकी सुरू केली, 5 मिनटं विजय चव्हाण, मी ताल धरतोय, ते वेगळे वेगळे हात वाजवत आहेत. ते झालं, फिरलो, राजाराम भाऊ, बापरे, म्हणजे ही सगळी वाघ मंडळी त्या गुहेत मी उभा होतो. आणि मी लहान अगदी, आणि बाबूजी समोर बसले होते, बरेच दिग्गज आले होते. तर यांचं झालं. आता बारी आली अण्णांची. अण्णांनी पहिलंच सांगितलं, आता या दोघांनी सगळा बाज वाजवला आहे, आता मी काय वाजवू. आणि अण्णांनी सुरुवात केली, ढेंगडता तेता कडते कडदा धिद्दा ढोलकीवर. सगळा क्राऊड नाचायला लागला, पण माझा टाळ काही थांबला नाही. मी त्याच्यावरही त्यांना साथ केली. म्हणजे जवळजवळ 20 मिनटं हा प्रकार सुरू होता. इंटरव्हल झाला, आत आले आणि बाबूजी म्हणाले, अरे तो लहान तो मुलगा कुठे आहे, जो समोर टाळ धरून होता ना, त्याचा मला त्याला भेटायचं आहे म्हणे. आणि मग बाबांनी मला बोलावून घेतलं, मी पाया पडलो. ते म्हणे, विठ्ठलराव, तुमच्या मुलाच्या रक्तात लय आहे म्हणे. क्या बात आहे. वा वा. ही माझ्यासाठी खूप मोठी बाबूजींनी दिलेली थाप होती. तर रेश्मा, ज्या गाण्यानं तू घराघरात पोहोचलेली आहेस, बघतोय रिक्षावाला, आणि आम्ही सगळे वाट बघतोय की ते गाणं कधी येणार आहे. तर ऐकूयात रेश्माच्याच आवाजात वाट बघतोय रिक्षावाला. कामावर जायला उशीर जायला, कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षावाला, कपाट मध्ये बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, कपाट मध्ये बघतोय रिक्षावाला. क्या बात है. रात्रीची
महेश, आता मला तुमच्याकडे यायचं आहे. तरुणांपर्यंत शास्त्रीय म्युझिक फार वेगळ्या पद्धतीनं पोहोचतं आणि त्यांना खूप आवडतंय. पण आणखीन त्यासाठी काय करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? शास्त्रीय संगीतावरती चित्रपट आला होता तो सूरसंगम. तो 35 वर्षापूर्वी आला गिरीश कर्नाड. आणि त्याच्यानंतर 35 वर्ष लागली आणखीन एक चित्रपट याला. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताला जर आपण चान्सच नाही दिला सगळ्यांपर्यंत पोचायचा तर ते क्लासेससाठी राहील. पहिली गोष्ट म्हणजे त्याला वाव द्यावा. एक चित्रपट झालंय, अभिषेकी बुवा म्हणायचे आमची की शास्त्रीय संगीत हा लाखाचे 12,000 करण्याचा धंदा आहे. पण तरीसुद्धा त्याच्यावरती पैसे लावले प्रोड्युसर्सनी, झीनी ते उचलून धरलं चित्रपट आणि सक्सेसफुल झालं. खरंय. त्यामुळे शास्त्रीय संगीतावरती एखादी कलाकृती येते ती सक्सेसफुल झाली या कारणाने मला असं वाटतं की होपफुली आता आणखीन काही मंडळी येईल पुढे आणि शास्त्रीय संगीताच्या पाठी उभे राहील. तसंच मला असं वाटतं एक सावली नावाचं पिक्चर हो, मध्ये हो, येऊन हो, गेला हो. की ज्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतच बेस होतं. तर सावनी, तू उल्लेख केलास ज्या चित्रपटाचा, आमची इच्छा आहे की मग त्या चित्रपटातलं जर आम्हाला काही ऐकायला मिळालं तर खूप आनंद होईल. घनन घनन घन गरजत आये, घनन घनन घन गरजत आये, घनन घनन घन गरजत आये, सावन ऋतू का संदेश आलाये, सावन ऋतू का संदेश आलाये, घनन घनन घन गरजत आये, घनन घनन घन गरजत. पवन चलत सुम सननन सननन, 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 बिजली चमकत झिया डर पाए, घनन घनन घन गरजत आए, घनन घनन घन घनन 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 घन गरजत आए, घनन घनन घन गरजत. मी मराठी, झी मराठी.